नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयातील महत्त्वाचा मुद्दा असणारा 1 ते 100 संख्यांचे वर्ग हे बघणार आहोत। हे वर्ग बघण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। सर्वात प्रथम यामध्ये 3 पद्धती आहेत। पहिली पद्धत आहे टाइप 1, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्यांचा वर्ग कसा करायचा। आता 1 ते 100 या संख्येमधील 0 असणार, एकक स्थानी 0 असणार कोणत्या संख्या? 10 आहे, 20 आहे, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100। आता या संख्येचा आपल्याला वर्ग बघायचा आहे। तर पहिल्यांदा 10चा वर्ग बघत असताना त्या 10चा आपल्याला 2 वेळा गुणाकार करावा लागतो, त्यावेळेस आपल्याला या संख्यांचा काय मिळतो? वर्ग मिळतो। आता यांच्या प्रत्येक एकक स्थानी जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी 0 आहे। आता 10चा वर्ग करत असताना 2 वेळा गुणाकार म्हणल्यानंतर 2 वेळा 0 द्यायचं। आता या संख्येचा वर्ग किती असतो? तर 1 गुणिले 1 जर केलं, 1 गुणिले 1, तर ह्याचं उत्तर आपल्याला 1च मिळणार आहे। त्यामुळे 1 चा वर्ग 100। परत 20 चा वर्ग बघायचा असेल तर 2 वेळा 0। आता इथं दशक स्थानी हा 2 अंक आहे, तर 2 चा जर वर्ग बघितला तर 2 चा वर्ग 4, म्हणजे 20 चा वर्ग झाला 400। आता आपल्याला 30 चा वर्ग बघायचा आहे। सेम त्याच पद्धतीनं एकक स्थानी 0 असल्यामुळे काय करायचं? आपण 2 वेळा 0 लिहायचं। 3 चा वर्ग 9। परत 40 चा वर्ग बघत असताना 2 वेळा 0, 4 चा वर्ग 16। प्रत्येकाचं 1 ते 10 पर्यंत प्रत्येकाचं वर्ग हे पाठच असतात, त्यामुळे आपल्याला पटापटा सोडवता येतात। 50 चा वर्ग बघत असताना 2 वेळा 0, 5 चा वर्ग 25, म्हणजे 50 चा वर्ग आला 2500। आता आपल्याला 60 चा वर्ग बघायचा आहे। नेहमीप्रमाणे एकक स्थानी 0 असल्यामुळे वर्ग करायचा म्हणजे 2 0 2 टाकायचं। 6 चा वर्ग 36, 60 चा वर्ग किती आला? 3600। आता आपल्याला 70 चा वर्ग बघायचा आहे। 70 चा वर्ग सेम त्याच पद्धतीनं 2 वेळा 0, 7 चा वर्ग 49। 80 चा वर्ग बघायचा आहे। 2 वेळा 0, 8 चा वर्ग 64। 90 चा वर्ग बघत असताना 2 0 द्यायचं। 9 चा वर्ग 81 आणि 100 चा वर्ग बघत असताना आता इथं 2 0 द्या। 2 च्या डबल किती झाले? 4 0 झालं। 2 3 4 आणि 1 चा वर्ग हा मगाशी म्हणल्या पद्धतीनं 1 चा वर्ग हा 1च येत असतो। हा झाला टाइप 1, म्हणजे पहिली पद्धत। कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर आपल्याला त्या संख्येचा वर्ग कसं काढायचं समजलं हे सर्वांना? तर संख्येच्या एकक स्थानी टाइप 2, संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर, 5 हा अंक असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा? आता 1 ते 100 मधील एकक स्थानी 5 असणाऱ्या सर्व संख्या आपण पहिल्यांदा लिहू। 5 चा वर्ग
15चा वर्ग, 25चा वर्ग, 35चा वर्ग, 45चा वर्ग, 55चा वर्ग, 65चा वर्ग, 75चा वर्ग, 85चा वर्ग आणि 95. आता 95च्या पुढे 105 येते, तर आपण फक्त काय करणार आहोत, 1 ते 100 संख्यामधील बघणार आहे. तर आता बघा, त्या प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 5. अशा संख्येचा आपण वर्ग कसं काढायचं हे आपण बघणार आहोत. आता प्रत्येकाला 15चा वर्ग पाठ असेल, 5चा वर्ग पाठ असेल, पण 25, 35, 45, 55 या संख्येचा वर्ग तुम्ही कसं काढणार. आता तुम्हाला सांगितलं वर्ग काढा, तुम्ही काय करणार, जुनी पद्धत 55 गुणुले 55. 55चा जर पाढा येत नाही, त्यामुळे आपण काय करणार, 5 ने ह्याला गुणणार, 5 5 25, 2, 5 5 5 25, 25 आणि 2 27. आता ह्या 5 न गुणायचं आहे. गुणाच्या अगोदर आपण इथं काय करतो, 0 देतो. परत 5 5 25, 2, 5 5 25, 25 आणि 2 27 आणि परत यांची बेरीज करतो. 5 ला 5 आहे असं, 7 आणि 5 12, 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 किती 10, 10 मला 0 इथं येतोय, 1 2 आणि 1 3. अशा जुन्या पद्धतीने आपण काय करतो, कोणत्याही संख्येचा आपण वर्ग काढत असतो. मग ह्या प्रोसेसला, ह्या पद्धतीला वेळ खूप जातो, म्हणून आपण एक मॅथ्स ट्रिक, गणितीय जादू थोडक्यामध्ये म्हणजे कमी सेकंदामध्ये, जवळजवळ तुम्ही 20 ते 25 सेकंदामध्ये संख्येच्या एकक स्थानी असणाऱ्या संख्यांचा तुम्ही वर्ग काढू शकता. आता बघा, वर्ग काढत असताना 5चा वर्ग सर्वांना माहित आहे 25. आता प्रत्येकाच्या एकक स्थानी 5 5 5 आलेला आहे. मग काय करायचं, अगोदर सगळे 5चा वर्ग लिहून घ्यायचे. इथं 25, इथं 25, इथं 25, इथं 25, 5चा वर्ग या ठिकाणी, इथं 25, इथं 25, इथं 25 आणि इथं 25. आता आपण काय केलं, संख्येच्या एकक स्थानी 5 आहे म्हणून आपण काय केलं, प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी असणाऱ्या 5 या संख्येचा वर्ग पहिल्यांदा आपण लिहून काढला. आता इथं बघा, इथं 5च आहे, त्यामुळे हे पहिला विषय सोडून टाका. दुसरी संख्या काय आहे, 15 आहे. आता 5चा वर्ग आपण लिहिला आहे 25. आता इथं दशक स्थानाला कोणता अंक राहिला, 1. आता मगाशी आपण काय करतो, 1चा वर्ग करत होतो. आता इथं तसं करायचं नाही, तर इथं काय करायचं, 1च्या पुढची संख्या कोणती आहे, 2 आहे. तर 1 आणि 2चा काय करायचा, गुणाकार करायचा. 1 2 2च येते, इथं 2 लिहून टाकायचं, 225. 15चा वर्ग 225. आता इथं बघायचं किती आहे, 2 आहे. 2ची पुढची संख्या कोणती आहे, 3. तर 2 आणि 3चा गुणाकार करायचा, 2 गुणुले 3 बरोबर किती, 6. इथं 625. आता इथे किती आहे, 3 आहे. 3च्या पुढची संख्या कोणती आहे, 4 आहे. मग 3 आणि 4चा काय करायचा, गुणाकार करायचा. 3 चौक 12, 12 इथं लिहून टाकायचं, म्हणजे 35चा वर्ग किती आला, 1225. आता 45चा वर्ग, आता इथे कोणती संख्या आहे, 4 आहे. 4च्या पुढची संख्या 5, 4 गुणुले 5, 4 पंचे 20, इथं 20 लिहून टाकायचं, म्हणजे 45चा वर्ग 2025. आता 55चा वर्ग आपण ह्या जुन्या पद्धतीने काढलो होता. आता बघा इथं कोणती संख्या आहे, 5. 5च्या पुढची संख्या 6, 5 × 30, 3025, 3025, 3025. ह्याला किती वेळ लागला आणि ह्याला किती वेळ लागला, तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढं 65चा वर्ग, 5 तर लिहिले आपण. आता 6च्या पुढची संख्या कुठली आहे,
7. मग 6 आणि 7 चा काय करायचा गुणाकार. 6 7 42. इथं 42 लिहून टाका. म्हणजे 65 चा वर्ग किती आला 4225. आता इथं किती आहे 75. दशक स्थानला 7 आहे. 7 च्या पुढची संख्या 8. 7 8 56. इथं 56 लिहून टाका. आता इथं 85 चा वर्ग करायचा आहे. दशक स्थानला 8 आहे. 8 च्या पुढची संख्या 9. 8 9 72. 72 लिहून टाकायचं. आता इथं राहिलं 95. दशक स्थानला 9 आहे. 9 च्या पुढची संख्या 10. 9 10 90. इथं 9025. समजलं. खूप सोप्या पद्धतीनं कमी सेकंदामध्ये आपल्याला काय करतो वर्ग काढता येतोय. आता आपल्याला टाईप 3 बघायचा आहे. आता या टाईप 3 मध्ये काय करायचं, संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 या संख्या वगळून बाकी भरपूर संख्या आहेत. मग ते 43 असेल, 48 असेल, 78 असेल, 89 असेल, या संख्येचा वर्ग कमी सेकंदामध्ये कसं काढायचं ते आपण टाईप 3 मध्ये शिकणार आहोत. टाईप 3 मध्ये शिकण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता आपण टाईप 3 आपण काय करू शकतो, 1 ते 100 या संख्येमधील कोणतीही संख्या असू द्या त्या संख्येचा आपण काय करू शकतो वर्ग काढू शकतो. मग ते सूत्र काय आहे टाईप 3 म्हणजे टाईप 3 सूत्र खूप सोपं आहे, लक्षात राहण्यासारखं आहे. ए वर्ग अधिक ए गुणुले बी गुणुले सी अधिक बी वर्ग हे सूत्र आहे. किंवा असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही, ए वर्ग अधिक ए बी सी अधिक बी वर्ग. दोन्ही पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपण इथं गुणाकारा चिन्ह काय दिलंय, कारण ह्या एबीसी मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, त्यामुळे आपण इथं काय केलं गुणाकारामध्ये मांडणी केली. आपण कोणती संख्या घेऊया, समजा 46 घेतलं. 46 चा वर्ग काढायचा आपल्याला. आता टाईप 1 आणि टाईप 2 पद्धतीने तर आपण काढू शकत नाही, त्यामुळे टाईप 3 आपण शिकणार आहे. आता या टाईप 3 मध्ये बघा, आपण इथं 46 आहे आणि इथं 2 आहे म्हणजे 46 चा वर्ग. आता ह्या 4 ला, ह्या 6 ला आणि ह्या 2 ला आपण काय तर ठराविक नाव देऊया. नाव कुठलं देऊया, ह्यातलं नाव देऊया. आता हे 4 ला आपण ए नाव देऊया, 6 ला बी नाव देऊया आणि ह्या 2 ला सी नाव देऊया. म्हणजे ए बरोबर 4, बी बरोबर 6 आणि सी बरोबर 2. आता आपण काय करायचं, सूत्र पहिल्यांदा मांडून घ्या. ए वर्ग अधिक ए गुणुले बी गुणुले सी अधिक बी वर्ग. आता हे सोडवत असताना हेकडून जायचं नाही, डावीकडून उजवीकडे जायचं नाही, तर उजवीकडून डावीकडे सोडवू द्यायचं आहे. आता सुरुवात बघा, बी वर्ग. आता बी वर्ग काय आहे 6. 6 चा वर्ग काय आहे 36. म्हणजे ते 36 लिहायचं नाही, तर काय करायचं आपण भागाकार बेरीज करत असताना काय करत असतो आपण, समजा 5 आणि 5 10 आले असेल तर आपण 10 लिहितो, तिथं नाही लिहित तर आपण 0 लिहितो आणि हातचा आपण एक वर देतो. तसंच इथं आहे, इथं काय करायचं, बी चा वर्ग 36 येतो, 36 मधला 6 इथं लिहायचा, हातच्या आला 3 इथं आला. आता ए गुणुले बी गुणुले सी, ए गुणुले बी गुणुले सी. आता 4 गुणुले 6 गुणुले 2, 4 गुणुले 6 गुणुले 2 किती आलं, 4 सक 24, 24 2 48 आणि हे 3 हातच्या किती आलं 51. म्हणून इथे 51 लिहायचा का नाही, 51 मधला 1 इथं लिहायचा आणि हातच्या 5 इथं आला. हे हातचे आहेत, राऊंड केले त्यांना तुम्हाला लक्षात यावं म्हणून. आता हे कुठला आहे 4.
आता 4चा वर्ग किती माहित आहे तुम्हाला? 4चा वर्ग 16 आणि या 16 मध्ये 5 मिसळायचं. 16 आणि 5 किती? 21. म्हणजे 46चा वर्ग 2116 हे येतं. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. आता पुढची संख्या घेऊया. समजा आपण घेऊया 89 घेऊया. 89चा वर्ग. पहिल्यांदा सूत्र मांडून घ्या. ए वर्ग अधिक ए गुणुले बी गुणुले सी अधिक बी वर्ग. मग ह्याला नाव देऊया. त्या 8ला ए नाव देऊया, त्या 9ला बी नाव देऊया आणि ह्या 2ला सी नाव देऊया. म्हणजे ए बरोबर 8, बी बरोबर 9 आणि सी बरोबर 2. आता बघा, आपल्याला हे जे किमती आहेत ह्या किमती आपल्याला काय करायचं? सूत्रामध्ये मांडून घ्यावं. आता तुम्हाला मी सांगितलंय डावीकडून उजवीकडे जायचं आहे, तर उजवीकडून डावीकडे सोडवत यायचं आहे. आता सुरुवातीला बी वर्ग, बी कुठला आहे? 9 आहे. 9चा वर्ग किती? 81. 81 लिहायचं नाही, मग अशी सांगितलं तुम्हाला. त्यातला 81 मधला 1 लिहायचा. हातच्या आला 8. याला सर्कल करतो. आता ए गुणुले बी गुणुले सी म्हणजेच काय करायचं आहे? 8 गुणुले 9 गुणुले 2. 8 9 72, 72 दोन्ही 144 आणि 144 मध्ये हे 8 मिसळलं. 144 मध्ये 8 मिसळलं तर किती होतात? 152. तर 152 इथं लिहायचं नाही, तर इथं काय लिहायचं? 2 लिहायचं. फक्त एकच अंक लिहायचं, एकक स्थानचा. आणि हातच्या किती आले? 15. आता ए चा वर्ग, ए म्हणजे किती आहे? 8 आहे. आता 8चा वर्ग किती? 64. 64 आणि 15 बेरीज करा. 64 आणि 15, 5 आणि 4 9 आणि 6 आणि 1 7. 79. 7921. खूप सोपं आहे. तुम्ही अवघ्या काही सेकंदामध्ये तुम्ही अशा ह्या पद्धतीचा अवलंब करून, या सूत्राचा उपयोग करून तुम्ही 1 ते 100 या संख्येमधील कोणत्याही संख्येचा तुम्ही वर्ग काढू शकता. ठीक आहे. अजून एक संख्या घेऊया. समजा 23 घेऊया. 23चा वर्ग. पहिल्यांदा ठरल्याप्रमाणे काय करायचंय? सूत्र मांडून घ्या. ए वर्ग अधिक ए गुणुले बी गुणुले सी अधिक बी वर्ग. आता ह्याला नाव देऊया. 2ला ए नाव देऊया, ह्या 3ला बी नाव देऊया आणि ह्या 2ला सी नाव देऊया. म्हणजे ए बरोबर 2, बी बरोबर 3, सी बरोबर 2. आता उजवीकडून डावीकडे सोडवता यायचंय. बी म्हणजे किती आहे? 3. 3चा वर्ग 9 आहे. आता इथं हातच्या येत नाही, तर आपल्याला एकच अंक मिळाला. 3चा वर्ग 9 अधिक, आता 3चा गुणाकार 2 गुणुले 3 गुणुले 2 किती येते? 42. 6 6 दोन्ही 12. आता इथं काय करायचं? 2 लिहायचं. हातच्या आला 1. आता ए म्हणजे किती आहे? 2. 2चा वर्ग किती? 4. 4 मध्ये हे 1 मिसळायचा. 4 आणि 1 5. 529. खूप सोप्या पद्धतीनं आपण 1 ते 100 या संख्येमधील वर्ग बघितलेला आहे. तुम्हाला जर काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण या ठिकाणी इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.